सांगली कुपवाड शहरात बुधवारी दिनांक 23 जुलै पहाटेच्या सुमारास एका 32 वर्षीय युवकाचा अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केल्याची थरारक घटना घडली आहे। रामकृष्ण नगर येथे राहणारा अमोल सुरेश रायते याचा मृतदेह श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर सांगली कुपवाड रस्त्यालगत रक्ताच्या थारोळ्यात सापडला। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। हत्या की पूर्वनियोजित कट? पहाटे 5च्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाच्या आजूबाजूला आढळलेले पुरावे, रक्ताचे डाग आणि खुणा पाहता ही हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रणित गिल्डा, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, API दीपक भांडवलकर, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी किरण रासकर, ग्रामीण API तिप्पे, फॉरेन्सिक पथक प्रमुख कैलास मिलिंद व टीम या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून परिसराची तपासणी केली। साथीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक पुरावे याच्या आधारे आरोपींच्या ओळखीची मागोवा घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। काही संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून तपास अधिक गतीने पुढे सरकतोय। घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश केला। या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हत्या झाल्याची माहिती मिळताच मृत अमोल रायते याचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले। त्यांचा आक्रोश हृदयद्रावक होता। ब्युरो रिपोर्ट, अपडेट न्यूज, सांगली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।